सारिका, येस मॅम. कशी आहे मोनिकाची तब्येत? मॅम वातावरण जरा टेन्शनचंच होतं. तुम्ही प्लीज एकदा विक्रांत सरांशी बोलून घ्याल का? हो, मी बोलतोच आहे त्याच्याशी. कुठे आहे कुठे? सर आत्ता बाळाबरोबर आहेत आणि मोनिका मॅमकडे मानसी मॅम आहेत. आणि हो, विक्रांत सरांच्या आई आणि काकू दोघी जणी आल्यात. ठीक आहे, पाहते. किती गोड आहे ग ही. पुन्हा कधी एकदा घरी येते आणि अख्खं घर हिच्याबरोबर खेळतं असं झालंय मला. काय कोण आहे? वंस, तुम्ही बघितलेत ना हिला किती गोड आहे. असं वाटतंय ना की आत्ताच दोघींची दृष्ट काढून टाकावी. दोघींची? हा, हिची आणि मोनिकाची. निर्मलाताई, मोनिका बरी आहे ना? नाही म्हणजे मगाशी विक्रांत तिला भेटू नका असं म्हणत होता आम्हाला. पण त्याला सांगा ना, आम्ही फक्त एकदा भेटतो तिला आणि मग जातो आम्ही. नाही भेटता येणार. पण ती शुद्धीवर येईल ना लवकर? हो हो, येईल ना, येईल, लवकरच येईल. काय आणि बाळंतपणातल्या कॉम्प्लिकेशन्सची आम्हाला सवय असते, तुम्हाला नसते ना, म्हणून म्हटलं नका भेटू तिला. येतील आता लवकरच, दोघीही घरी येतील. पाहिलं का आत्याजी काय म्हणते ते? लवकर येणार घरी, लवकर येणार ना तुम्ही, हो ना? वंस, जरा बघून सांगा ना, तुम्हाला काय वाटतं, कुणासारखे दिसते ही? मी आलेच. हो, पण सांगून तर जा कुणावर गेली ते. कळेल ना लवकरच. विक्रांत, कशी आहे मोनिका? सारिका सांगत होती काहीतरी टेन्स होतं म्हणून. त्यात तिचा ECG इरिटेट झाला होता आणि पल्स कमी झाले होते. काही वेळापूर्वीच चेक करून आलोय, पण म्हणावी तशी डेव्हलपमेंट नाहीये. विक्रांत, आपल्याकडे फक्त 36 तास आहेत आणि या 36 तासानंतर देखील कोमातनं जर ती बाहेर आली नाही तर मात्र काही. तू अशी काय बोलतेस? हे बघ, मी वाटेल ते करेन, पण मोनिकाला काही होऊ देणार नाही मी. उलटा या अशाच प्रकारच्या केसेस ज्या ज्या हॉस्पिटल्समधनं घडल्या मी त्या केसेस मागवलेल्या आहेत. पण बऱ्याचदा असं झालेलं आहे ना की कोमातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा धोका पूर्णपणे टळलाय असं म्हणता येत नाही. यू डोंट वरी, मी आहे तुझ्याबरोबर. हां, आणि अलका आणि गीताला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर घरी पाठवायचं. इथे कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी येऊ शकते आणि हे सगळं त्यांच्यासमोर मला घडायला नको. तुला आईचा स्वभाव माहीत आहे, ती स्वतः पॅनिक होईल आणि आपल्यालाही पॅनिक करेल. ते मी सांभाळतो, डोंट वरी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.